अतिक्रमण, अतिक्रमणाविरोधातली कारवाई आणि अतिक्रमणाचं नियमितीकरण हा आपल्याकडचा नेहमीचा मुद्दा आहे. आणि याच संदर्भात महाराष्ट्र शासनाने 27 मार्च 2026 रोजी एक नवीन शासन निर्णय जाहीर केलेला आहे. साधारण 10-11 पानांचा हा भला मोठा शासन निर्णय आहे. या शासन निर्णयातल्या महत्वाच्या मुद्द्यांची आपण थोडक्यात माहिती घेऊया. हा शासन निर्णय आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या तरतुदींनुसार शासकीय जमिनीवरील दिनांक 1 जानेवारी 2011 पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत. झोपडपट्टी वासियांव्यतिरिक्त दिनांक 1 जानेवारी 1995 पर्यंत रहिवासी प्रयोजनासाठी झालेली अतिक्रमणे नियोजित करताना ज्या दिवशी अतिक्रमण केले आहे त्या दिवसाच्या बाजार मूल्याच्या 2.5 पट इतकी रक्कम आणि त्यावर प्रचलित दराने व्याज आकारलं जातं. वाणिज्य प्रयोजनाकरता जर हे अतिक्रमण केलेलं असेल तर बाजार किमतीच्या 5 पट इतकं रक्कम त्याच्यावर आकारली जाते आणि नियमित करण्यात येते. पण 1995 नंतर नव्याने असं नियमितीकरण करण्याची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नव्हती. म्हणून मंत्रिमंडळाने दिनांक 24 मार्च 2026 रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयास अनुसरून दिनांक 1 जानेवारी 2011 पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत यापूर्वी विभागाचे सर्व शासन निर्णय अधिलिखित करण्यात येऊन सुधारित आणि एकत्रित शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार होता आणि त्या अनुषंगाने हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. आता या शासन निर्णयातले महत्वाचे मुद्दे काय आहेत? तर पात्रता 1 जानेवारी 2011 किंवा त्यापूर्वी झालेली आणि सध्या अस्तित्वात असलेली केवळ निवासी अतिक्रमणच त्याकरता पात्र राहतील. मात्र याला एक अपवाद असा आहे की त्या वस्तीतील किंवा परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन गरजांसाठीचे अतिक्रमण, उदाहरणार्थ किराणा दुकान, चक्की, मेडिकल, छोटासा दवाखाना इत्यादी अतिक्रमण धारकाचं घरासह स्वतःचं जर असेल तर अपवादात्मक परिस्थितीत ते सुद्धा नियमित करण्यात येणार आहे. पुढचा मुद्दा, दिनांक 1 जानेवारी 2011 रोजी अतिक्रमण असल्याचा पुरावा म्हणून काय काय लागेल? तर मतदार यादीतलं नाव, वीज बिल, मालमत्ता कर पावती, रेशन कार्ड वगळून इतर शासकीय कागदपत्र, ग्रामपंचायत उतारा, अतिक्रमण सर्वेक्षण नोंद, झोपडपट्टी अधिसूचना, उपग्रह छायाचित्र आणि चालू रहिवासाचा पुरावा आवश्यक असेल. हे अतिक्रमण केवळ स्वतः राहण्यासाठी केलेलं असलं पाहिजे. व्यावसायिक वापरासाठीची अतिक्रमणे या योजनेमध्ये नियमित करण्यासाठी पात्र ठरणार नाहीत. निवासी अतिक्रमणे ही ज्या ठिकाणी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमनुसार मंजूर प्रादेशिक योजना किंवा स्थानिक नियोजन प्राधिकरण यामध्ये निवासी वापर अनुज्ञेय आहे अशा जमिनीवरच नियमित केली जातील. म्हणजे तुमचं अतिक्रमण जिथे झालेलं आहे त्या ठिकाणच्या जमिनीचा वापर निवासी कारणाकरता अनुज्ञेय असला पाहिजे, तरच या योजनेचा लाभ घेता येईल. गायरान जमिनीवर जर एखादं अतिक्रमण असेल तर ते नियमित केलं जाणार नाही. परंतु भूमिहीन शेतमजूर, अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यापैकी कोणाचं जर ते अतिक्रमण असेल तर त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतील घर उपलब्ध करून दिले जाईल आणि त्याची जमीन जी आहे ती स्थानिक प्राधिकरणाला देऊन टाकण्यात येईल. विशेष म्हणजे भारतीय नागरिक नसलेल्या व्यक्तींचं अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत नियमित करण्यात येणार नाही आहे आणि असे अतिक्रमण तत्काळ हटवण्याची कारवाई करण्यात येईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जमिनीवरील अतिक्रमणे संबंधित समित्यांना नियमित करण्याचा अधिकार असेल आणि त्याच्याकरता वेगळी शासनाची मंजुरी घेण्याची आवश्यकता उरणार नाही. अच्छा, याच्या अटी आणि शर्ती काय आहेत? तर एक कुटुंब एक लाभ, म्हणजे पती पत्नी आणि अविवाहित मुले या सगळ्यांकरता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच अतिक्रमण नियमित करण्यात येईल. म्हणजे तुमची जर अशी 4-5 घरं असतील तर त्याच्यापैकी एकच घर कुठलं तरी नियमित होईल, सगळी घरं नियमित होणार नाहीत. हस्तांतरणावर बंदी, नियमित झालेलं जे घर आहे, जे बांधकाम आहे त्याची किमान 5 वर्ष आपल्याला हस्तांतरण किंवा विक्री करायची परवानगी नसेल आणि ते भोगवटदार 2 म्हणून नोंदवण्यात येईल. बांधकामाचा वापर कशासाठी करता येईल? तर फक्त निवासी वापरच अनुज्ञेय असेल. काही भाग त्याच्यापैकी व्यावसायिक कारणाकरता तुम्ही जर वापरत असाल तर त्याच्याकरता बाजार मूल्याच्या 25% शुल्क आकारण्यात येईल. आवश्यक जमीन म्हणजे ज्याच्यावर तुमचं अतिक्रमण आहे ती जर रेल्वे, महामार्ग
विजेची लाईन, नदी नाले, CRZ यामध्ये जर येत असेल तर संबंधित विभागाची NOC आणणं आपल्याला गरजेचं असेल. आता जागेची मर्यादा आणि शुल्क. ग्रामीण तसंच शहरी भागांमध्ये 1500 चौरस फुटापर्यंतचं क्षेत्र नियमित करता येईल. त्याच्यापैकी 500 चौरस फूट पर्यंत सर्व निवासी अतिक्रमणे पूर्णपणे विनामूल्य नियमित केली जातील. 500 फूट ते 1500 चौरस फूट पहिल्या 500 चौरस फुटापर्यंत विनामूल्य. उर्वरित क्षेत्रासाठी क्षेत्र लागू असेल ते प्रचलित बाजार मूल्याच्या 10% रक्कम आकारली जाईल. जर त्याच्यापैकी काही भाग व्यावसायिक असेल तर बाजार मूल्याच्या 25% पर्यंत रक्कम आकारण्यात येईल. जर अतिक्रमण 1500 चौरस फुटांपेक्षा जास्त असेल तर ते नियमित होणार नाही. ते क्षेत्र हटवलं जाईल आणि त्याच्यानंतर पुन्हा जर तुम्ही अतिक्रमण केलं तर आधी नियमित केलेलं क्षेत्र सुद्धा अतिक्रमित म्हणून काढून टाकण्यात येईल. आता अंमलबजावणी कशी आहे? तर या योजनेचा फायदा घेण्याकरता 31 डिसेंबर 2026 पर्यंत आपल्याला अर्ज करणं आवश्यक आहे. ह्या तारखेपर्यंत अर्ज करतील त्यांनाच संरक्षण मिळेल. त्याच्यानंतर संरक्षण मिळणार नाही. आता महानगरपालिका, अवर्ग महापालिका तिथे वॉर्ड अधिकारी अर्ज स्वीकारतील, मग आयुक्तांकडे जाईल आणि नंतर जिल्हाधिकारी समितीकडे जाईल. ब आणि क वर्ग नगरपालिका मुख्याधिकारी अर्ज स्वीकारतील, उपविभागीय अधिकारी समितीकडे पाठवतील. या सगळ्या करताच अर्जदाराने स्वतः दिलेली माहिती आणि पुरावे खरे असल्याबद्दल शपथपत्र म्हणजे ॲफिडेव्हिट देणं गरजेचं असेल. संपूर्ण महाराष्ट्रात एकच अतिक्रमण नियमित होणार असल्याने घोषणापत्र देणं बंधनकारक आहे. चुकीची माहिती जर आढळली तर अर्ज बाद ठरेल. नंतर भूमी अभिलेखाकडनं अधिकृत मोजणी केली जाईल, सीमा निश्चित केली जाईल. ही मोजणी विनामूल्य असेल. त्याच्यानंतर जमीन ही जी देण्यात येणार आहे ती पती पत्नीच्या संयुक्त नावे देण्यात येईल आणि भोगवटदार 2 ह्याच दर्जाने तुम्हाला ती जमीन मिळेल. त्याचबरोबर स्मशानभूमी, खेळाचं मैदान, शाळा, रुग्णालय, आरक्षित जागा, सार्वजनिक उपयोगाच्या जागा अशा ठिकाणी जर तुमचं अतिक्रमण असेल तर ते नियमित होणार नाही. भूमापन अधिकाऱ्यांनी निश्चित केलेलं क्षेत्र अंतिम मानलं जाईल. त्यानुसार एक तर तुम्हाला मोफत त्याचं नियमित करून मिळेल किंवा जर क्षेत्रफळ जास्त असेल तर मगाशी आपण जे बघितलं 10% आणि 25% त्याप्रमाणे तुम्हाला ते पैसे भरावे लागतील. आता सक्षम प्राधिकारी कोण आहे? महापालिका करता जिल्हाधिकारी, क नगरपालिका करता उपविभागीय अधिकारी आणि ग्रामीण भागाकरता तहसीलदार. 30 अपात्र अर्जदारांवर काय कारवाई करण्यात येईल? तर तुमचा अर्ज जर अपात्र ठरला तर 30 दिवसांची नोटीस देण्यात येईल आणि त्याच्यानंतर जबरदस्तीने अतिक्रमण काढून टाकण्यात येईल. नंतर काही अतिक्रमणं कोणत्याही परिस्थितीत नियमित होणार नाहीत. ती कुठली? तर नदीपात्र, नाले, सार्वजनिक रस्ते, वनजमीन, भूस्खलन प्रवण क्षेत्र, वेटलँड, CRZ याच्यावरचं अतिक्रमण नियमित होणार नाही. त्याचबरोबर न्यायालयीन वाद असलेल्या जमिनींचा निर्णय हा न्यायालयाच्या अंतिम निकालावर अवलंबून असेल. ज्या जागेवरनं अतिक्रमण काढून टाकण्यात येईल ती जागा स्थानिक स्वराज्य संस्थेकडे दिली जाईल आणि त्या जागेचं संरक्षित कुंपण करून ती सुरक्षित करणं आणि ती सार्वजनिक सोयीकरता वापरणं अपेक्षित असेल. जर अतिक्रमित वसाहत म्हाडा किंवा SRA म्हणजे पुनर्वसन प्राधिकरण मार्फत पुनर्विकसित होणार असेल तर त्या संस्थेमार्फत पुनर्विकास केला जाईल आणि महसूल विभाग त्याच्याकरता जागा उपलब्ध करून देईल. एकदा तुम्ही अर्ज केला की तिथपासून 90 दिवसात त्याचा निकाल येणं अपेक्षित आहे. एकाच जागेवर जर अनेक कुटुंबाचं अतिक्रमण असेल तर सर्व कुटुंब प्रमुखांच्या नावे संयुक्त पट्टा दिला जाईल. नोंदणी शुल्क किती आकारण्यात येणार आहे? 1000 चौरस फुटापर्यंत 1000 रुपये, 1500 चौरस फुटापर्यंत 2000 रुपये. भोगवटदार 1 मध्ये याचं रूपांतर करता येईल का? तर करता येईल. 5 वर्षानंतर वर्ग 2चं वर्ग 1 मध्ये रूपांतर करता येईल आणि त्याच्यासाठी महसूल कायद्यानुसार जी काही आहे ती प्रक्रिया आपल्याला करून घ्यायला लागेल. म्हणजे एकंदर हा सगळा जर आपण शासन निर्णय बघितला तर सरकारी जागेवरचं अतिक्रमण हा जो गहन मुद्दा आहे आणि आपल्याकडची लोकशाही म्हणा, त्यातलं एक गठ्ठा मतदान म्हणा किंवा ज्याला वोट बँक म्हणतात ते म्हणा, त्यामुळे आणि इतर बऱ्याच प्रशासकीय आणि कायदेशीर कारणांमुळे सगळ्यांचं अतिक्रमण काढून टाकणं हे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे बरचसं अतिक्रमण नियमानुकूल करायचं, त्यातनं शासनाच्या तिजोरीत पैसे पण येतील
लोकांचं अतिक्रमण पण नियमानुकूल होईल आणि उरलेली जागा मोकळी करायची, अशी एकंदर ही शासकीय योजना दिसते. आता या योजनेला यश किती येतं, त्याची कारवाई किती प्रभावी होते, हे येत्या काही कालावधीमध्ये आपल्याला कळेलच. पण आपल्यापैकी ज्या लोकांचं असं काही अतिक्रमित बांधकाम वगैरे असेल, त्यांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्या. जर सगळ्या निकषांमध्ये तुम्ही बसत असाल, तर तुमचं बांधकाम, तुमचं जमीन एकदा नियमित होऊन जाईल आणि सतत जी टांगती तलवार आहे, त्याची भीती कायमची संपेल. त्यामुळे जे पात्र असतील, ज्यांना शक्य असेल, त्यांनी याचा अवश्य लाभ घेतलाच पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा विषय तुम्हाला कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.